नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी यूपीएससी अकॅडमी काय करत आहेत, मॉक इंटरव्ह्यू प्रोग्राम आयोजित करत आहेत. तर त्याबद्दलचं आजचं डिस्कशन आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा रिझल्ट आलेला आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मधून काही लोकांमध्ये तुम्ही आलेले आहात. समजा आपण म्हटलं की जे अपियर होतात, असं म्हटलं जातं की 5 लाखापेक्षा जास्त किंवा कधी 6 लाख स्टुडंट अपियर होतात आणि जागेच्या संख्येनुसार समजा 300 जागा असतील तर आपण म्हणू शकतो की बाबा 900 लोकांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. आणि मेन सारखी जी परीक्षा आहे त्याच्यातल्या त्यात ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे आणि खूप फॅक्च्युअल असते. तर ते क्लिअर करून तुम्ही पुढे आलेले आहात आणि एक आता तुमचं कॉम्पिटिशन जे आहे असं मी म्हणेल आता कमी झालेलं आहे, कारण तुम्ही जास्त लोकांसोबत कॉम्पिट करत होते. आता लक्षात घ्या की कट टू म्हणजे आपल्या पॉइंटकडे, की समजा आपण म्हटलं ज्या जागा असतील आणि इंटरव्ह्यूला जो पोरं बोलवले जातात सहसा त्यांचा रेशो 1:3 असतो. ठीक आहे. तर आता तुमची म्हणजे शक्यता, आता तुमची शक्यता काय आहे, 33% तुमची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये मग आणखीन बाकी फॅक्टर्स प्ले करतात. तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचा स्कोर काय आहे, तुमचा लीड काय आहे स्कोर म्हटल्यानंतर. ऍक्च्युली आता त्याच्याबद्दल एक जनरल टेंटेटिव्ह आयडिया आहे जे लोक सांगतात आतापर्यंत, जे आजपर्यंत जे रिझल्ट आलेले आहेत. काय आयडिया आहे सर आपल्याकडे, तर सर तुम्हाला एक 40-50 मार्काची लीड असेल तर तुमचं होण्याची शक्यता आहे, आणि तुमचं 70-80 मार्काची लीड असेल किंवा आपण म्हणू 60-75 जरी कॅटेगरीनुसार चेंज होऊ शकतं, तर तुम्हाला क्लास 1 मिळण्याची शक्यता असते, जास्त शक्यता असते असं आपण म्हणू शकतो. हे तर तुम्हाला माहित असेल मला वाटतंय. तर यावेळेस लक्षात घ्या की जेव्हा तुमची लीड खूप जास्त आहे तर इंटरव्ह्यू तुमच्यासाठी कशासाठी इम्पॉर्टंट असेल तसे तर तुम्ही क्लिअर होणार आहात, पण इंटरव्ह्यूमुळे तुम्हाला जर 4-5 मार्काचा जर फरक पडलेला असेल तर तुमची पोस्ट कोणची असेल यासाठी ते खूप महत्वाचं असेल. पोस्ट चेंज बघा, एका मार्कासाठी पोस्ट चेंज होऊ शकते कधी कधी तुम्हाला, कारण क्लास 1 जरी म्हटलं तर नंबर ऑफ पोस्ट आहे आणि त्या पोस्टमध्ये तुम्हाला जी पोस्ट पाहिजे. आता मला माहित आहे की मोस्टली जे पोरं इंटरव्ह्यूला अपिअर होतात पहिलं तुमचं प्रेफरन्स एक तर डेप्युटी कलेक्टर असतं किंवा DYSP असतं, बरोबर आहे. आता हे लक्षात घ्या की DYSP जर तुम्ही वरती टाकत असेल तर तुमचे प्रश्न चेंज होऊ शकतात, तरी पण हेच असतं मोस्टली. तर अशा वेळेस तुमच्या प्रेफरन्स नुसार किंवा तुम्ही काय टाकलेलं यानुसार तुम्हाला प्रश्न असू शकतात. तुमचं लीड इम्पॉर्टंट आहे. ओके, लीड आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल तुम्ही तसं पण प्रत्येक जण मॉक इंटरव्ह्यूला येतच असतो, मॉक इंटरव्ह्यू देतो, पण त्याच्यासाठी कॉन्फिडन्स बिल्डिंग एक ऍक्च्युअली एक फॅक्टर तुमचा स्कोर असू शकतो. ठीक आहे, किती लीड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही जे पेपर असतात तुमचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे आपण म्हणू शकतो, मराठी इंग्लिश, तुम्हाला तो स्कोर माहित नसतो, तो आपण फक्त गेस केलेला असतो. तर यावेळेस एक्झॅक्ट म्हणजे, आणि काही लोक गेस करतात चल 50 जरी मार्क मला मिळाले, असं असतं 50 जरी मिळाले तर माझा एवढा लीड आहे असं त्यांचं म्हणणं, पण एक्झॅक्ट कोणाला माहित नसतं. इव्हन लक्षात घ्या की तुमच्या समोर जो इंटरव्ह्यूवर बसलेला असतो, पॅनल जो असतो ऍक्च्युली, तर त्याला पण एक्झॅक्ट लीड माहित नसते. ओके, तर अशा वेळेस इंटरव्ह्यू काय करू शकतो, तुम्हाला इंटरव्ह्यूला ती पोस्ट देऊ शकतो. क्लास 1च मिळाला पण समजा DYSP डेप्युटी कलेक्टर नाही मिळालं तर अजून तुम्हाला एक अटेम्प्ट द्यावा लागेल, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यूचं महत्व आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या इंटरव्ह्यू कशाचा आहे, राज्यसेवेचा आहे, UPSCचा नाहीये. काय फरक आहे दोघांमध्ये लक्षात घ्या. पोस्टचा तो फरक आहे, त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पण डेप्थ ऑफ नॉलेज आणि टाइम किती दिला जातो याच्यामध्ये पण खूप फरक आहे. महत्वाचा फरक कसा डेप्थ ऑफ नॉलेज आहे. कधी पण UPSCचा जो इंटरव्ह्यू असेल त्याची डेप्थ खूप जास्त असते आणि त्या डेप्थ नुसार मग तसा वेळ पण घेतला जातो. राज्यसेवेमध्ये खूपसा पार्ट जो आहे तो तेवढी डेप्थ नसेल जसं UPSCचा इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे, पण खूपसा असा पार्ट आहे जो प्रिडिक्टेबल आहे असं मी तुम्हाला सांगत आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की इंटरव्ह्यू जो आहे राज्यसेवेचा त्याच्यातला मोठा जो भाग आहे तो प्रिडिक्ट केला जाऊ शकतो की काय प्रश्न आहे, एक्सपेक्टेड टॉपिक काय आहे, एक्सपेक्टेड ऍक्च्युली क्वेश्चन्स काय आहेत. टॉपिक म्हटलं जर मी तुम्हाला तर जे बर्निंग इश्यू असतात तुमच्या सराउंडिंग मध्ये त्याच्याबद्दल बोलत आहेत. आणि क्वेश्चन मग म्हटलं जनरल क्वेश्चन काय असतात, तर एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सहसा तुम्ही जेव्हा जाता इंटरव्ह्यूला तर असं आहे राज्यसेवेमध्ये की तुम्हाला असं म्हटलं जातं की तुमचे नाव न सांगता ओळख सांगा म्हणून. तुम्हाला नाव सांगण्याची गरज नसते आणि तुम्हाला एक टोकन दिलं जातं. सगळ्यात पहिले प्रोसेसमध्ये तुम्हाला एक टोकन मिळतं तिथे तुमच्या रोल नंबरला पण, आणि त्यात ते टोकनच तुम्हाला द्यायचं असतं तिथे. ही प्रोसेस आहे. ही प्रोसेसमध्ये कुठे कुठे चेंज होत असेल तर माहित नाही, पण ही अशी प्रोसेस आहे. आणि त्या टोकनला नंबर म्हणजे मार्क्स दिले जातात आणि मग ते तुम्हाला मार्क्स ऍड होत असतात. तर इंटरव्ह्यूचं महत्व तुम्हाला माहित आहे की पोस्ट तुम्हाला कोणची मिळेल, ग्रुप बी
तुमचा जर स्कोर मीडियम लेवलवर म्हणजे लीड आहे तुमची, तर तुम्ही ग्रुप बी मधून ए मध्ये जाऊ शकता, किंवा ए मध्ये असताना, ग्रुप ए मध्ये असताना काय होईल ऍक्च्युली लक्षात घ्या की तुम्ही ऍक्च्युली तुम्हाला जी पोस्ट पाहिजे ते मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूचं महत्व असतं. आणि खूप चांगले ज्यांचे इंटरव्ह्यू गेलेले आहे त्यांना सहज 70 मार्क मिळालेले आहे, किंवा काही प्लस 70 प्लस आपण असं म्हणू मार्क मिळालेले आहेत असं आपण सांगू शकतो. आणि खूप कमी लोकांना असं होतं की खूप कमी मार्क मिळतात म्हणून, पण तुम्ही तिथे जर कॉमन सेन्स चुका केल्या, ओके, कॉमन सेन्स चुका म्हणताय मी ऍक्च्युली, त्याच्यामध्ये पण जर चुका केल्या तर मग प्रॉब्लेम येतो, मग कमी मार्क मिळू शकतात. अगदी 10 मार्क मिळालेला पण इंटरव्ह्यू मध्ये चांगला मुलगा माझ्या ओळखीचा आहे, अगदी 10 मार्क मिळालेला आहे, कारण कॉमन सेन्स सेन्सिकल जे असतो अप्रोच तोच नाही ठेवला, किंवा तो व्यक्ती चांगला होता पण वेळेवर तो भांबावला. तर ज्या बेसिक चुका होतात कधी कधी इंटरव्ह्यू मध्ये, आत गेल्यानंतर त्यांना ग्रेट करणे किंवा बाकी ज्या गोष्टी असतात, किंवा तुम्हाला प्रश्न विचारले जातात की हु इज रोल, बघा तुम्हाला उदाहरण देत आहे मी, हु इज युअर रोल मॉडेल. आता रोल मॉडेल सांगताना लोक म्हणजे असं तर सांगत नाही की माझे वडील किंवा हे वगैरे, ते काय सांगतात की महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, स्वामी विवेकानंद, चालेल. मग विचारतात की यांच्या थॉट्सवर तुम्ही काहीतरी सांगू शकता, की त्याला पोरं काय करतात माहिती आहे का, त्याला जेनरिक आन्सर देतात जे सगळ्यांना माहित आहे. असं तुम्ही एखादे पुस्तक वाचलंय का असं म्हटल्यावर की नाही पुस्तक नाही वाचलं, अरे तुमचं रोल मॉडेल तुम्ही पुस्तक वाचू शकत नाही. अशा जर चुका असतील, समजा विचारण्यात आले प्रश्न, किंवा तुमचं जर डिस्ट्रिक्ट आहे, या डिस्ट्रिक्टचं हे नाव आहे, तर हे नाव कशामुळे आलं, असा जर प्रश्न असेल तर पोरं त्याला काहीतरी बदल देण्याचा प्रयत्न करतात, किंवा एक्झॅक्ट आन्सर देऊ शकत नाही. हे तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. किंवा तुमचं हे इंजिनिअरिंग झालेलं आहे, इंजिनिअरिंगचे भरपूर पोरं असतात कारण प्रोफेशनल कोर्सेसचे, तर याचा कसा वापर करतात येणार आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, याचं आन्सर नसतं, किंवा कशा प्रकारे वापर गेला जात आहे हे याचं पण आन्सर देत नाही पोरं. तर हे काय झालं, बेसिक मिस्टेक्स झाल्या, तर याला मग कमी मार्क मिळू शकतात. पण तुम्ही बेसिक समजा प्रिपेअर्ड असाल, सगळ्या जे इंटरव्ह्यूचे डायमेन्शन्स आपण चर्चा करू, त्याच्यावर इंटरव्ह्यूचे काय काय डायमेन्शन्स असू शकतात तर त्याच्यावर पण चर्चा करू. हे जर तुम्हाला माहित आहे तर सहज तुम्ही 40च्या प्लस जाऊ शकता. आणि मग इन डेप्थ तुम्ही समजा अनालिसिस केलं त्या सगळ्या गोष्टीचं, टॉपिक्सचं, स्वतःच्या ऍक्च्युली बायोडेटाचं, तर तुम्हाला स्वतःच्या रिझ्युमे म्हणू किंवा स्वतःची बेसिक इन्फॉर्मेशन हा शब्द वापरू आपण इथे, तर तुम्हाला मार्क मिळू शकतात. बेसिक प्रश्न भरपूर असतात. ऍक्च्युली मी म्हटलं नाही बेसिक प्रश्न म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रिडिक्टेबल पार्ट एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये बराचसा असतो. अनप्रिडिक्टेबल पार्ट काय असेल त्याच्या, ते अनप्रिडिक्टेबल आहे आपण बोलूच नाही शकत, पण तिथे पण कसं टॅकल करता येईल याची पण एक टेक्निक असते, एक पद्धत असते ऍक्च्युली. ठीक आहे, तर जसा तुमचा शेड्यूल येईल, म्हणजे राज्यसेवा जे आहे त्याच्या इंटरव्ह्यूचा एक शेड्यूल येणार, रिझल्ट आलेला आहे, पण शेड्यूल आल्यानंतर आपण पण आपला शेड्यूल लगेच जाहीर करू आणि तुमच्यासाठी तशा प्रकारचे मॉक इंटरव्ह्यू असतील युपीएससी अकॅडमिया. आता जर आपण म्हटलं सर आणखीन काय गोष्ट आहे, तर लक्षात घ्या की आपण काय करणार आहोत, आणि म्हणजे जवळपास तुम्हाला खूप ठिकाणाहून सपोर्ट मिळणार आहे, खूप चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली ती. तर आपण काय करणार आहोत की काय काय आपण देऊ शकतो आणि ते तुम्हाला कसं मदत करेल याच्याबद्दल थोडी चर्चा करू शकतो. तर आपण सगळ्यात पहिले काय केलेलं आहे की आपलं म्हणणं आहे की एक्सपर्ट फॅकल्टी आपल्याकडे असेल, ओके, एक्सपर्ट पॅनल असेल आपल्याकडे. आता एक्सपर्ट पॅनल आम्ही जे आणू त्याच्याबद्दल सांगतो, आणि तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो. एक टास्क आहे जी माहित असते कोणाला, किंवा नवीन जे मुलं आहेत त्यांना माहित नसतं. तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तुमचं जे पॅनल असेल, कधी जेव्हा तुम्ही अपिअर होणार आहे, मे बी 17 ऑगस्टला तुमचा इंटरव्ह्यू आहे, तुमचा इंटरव्ह्यू कुठे आहे त्याच्या पण जागा असतात. आणि आतापर्यंत बघा, आता कुठलं असणार आहे सांगू नाही शकत मी तुम्हाला, ते चेंज होऊ शकतं, पण आतापर्यंत एमपीएससीने मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, या औरंगाबाद या 5 ठिकाणी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. कधी 4च ठिकाणी, कधी 3 ठिकाणी पण घेतात, डिपेंड की वर्कलोड कसा आहे बाबा आणि कुठून म्हणजे मुलं येत आहेत. तर 5 ठिकाणाहून इंटरव्ह्यू होऊ शकतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला माहित पडेल की पॅनलमध्ये सहसा 3 लोक असतात. एमपीएससीचं स्वतः एक म्हणजे मेंबर्स आहेत, चेअरमॅन आणि मेंबर्स आहेत. त्यापैकी चेअरमॅन आणि मेंबर जे आहेत त्याची माहिती काढून घ्या. हे टास्क आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट, की कोण कोण व्यक्ती आहेत, काय क्वालिफिकेशन आहे, इव्हन मागच्या वर्षी जर ते पॅनल म्हणजे पॅनलवर होते, ओके, तर त्यांचा कसा स्टान्स आहे इंटरव्ह्यू घेण्याबद्दल. असं म्हटलं जातं एखाद्या पॅनल बद्दल की हा टेक्निकल आहे, हा टेक्निकल प्रश्न विचारतो, किंवा हा व्यक्ती, काही लोक म्हणतात कमी मार्क देतो, पण तसं काही नसतं, पण खूप चिक्की असतात, म्हणजे खूप बेसिक प्रश्न विचारतात, कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारतात, काही लोक ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड संबंध विचारतात. तर त्या एमपीएससीच्या मेंबर बद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे म्हणजे तुम्ही काढणार आहात. नवीन जे पोरं आहेत, बाकी जे जुने मुलं आहेत त्यांना हे सगळं माहितच असतं. ठीक आहे, नंतर मग आपण काय पॅनलमध्ये देणार आहोत, आपण पॅनलमध्ये जे आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहेत, किंवा रिटायर्ड लोक आहेत, एक्सपिरियन्स लोक आहेत, किंवा एखाद्याचं एक्सपर्टीज आहे एखाद्या विषयामध्ये, अशा लोकांना पॅनलवर बोलवणार आहोत.
3 ते 4 लोकांचं इथे पण पॅनल असेल, प्लस मग काही पत्रकार असतील किंवा काही एखादी नामांकित व्यक्ती असेल जे म्हणजे इंटरेस्टेड असेल या गोष्टीमध्ये, तर पत्रकारचा आपण ट्राय करणार, ऍडमिनिस्ट्रेशन मधले पण लोक येणार आहेत, अशा लोकांना इथे इन्व्हाइट करण्यात येईल आणि ते तुमचे इंटरव्ह्यू घेतील. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला इमिडिएट फीडबॅक असेल आणि तुम्हाला सांगण्यात आले की या रेंजमध्ये तुमचा परफॉर्मन्स असू शकतो. एक्झॅक्ट मार्क देण्याऐवजी 55 बाबा 60 असं पडू शकतो, नाही 50 to 60 मध्ये आहे, 60 to 70 मध्ये असं सांगण्यात येईल. आणि तुम्ही काय प्रश्न विचारताना किंवा विचारल्यानंतर तुमची काय रिॲक्शन होती, ते काय होतं, बरोबर चूक होतं की ते कसं करता येईल किंवा या प्रश्नाचं उत्तर काय, असं एक इमिडिएट फीडबॅक तुम्हाला देण्यात येईल त्या पॅनलतर्फे. ओके, म्हणजे त्याची वाट पाहण्याची गरज नाहीये किंवा त्याच्यावर कसं वर्क करायचं हे पण सांगण्यात येईल. ठीक आहे, ही दुसरी गोष्ट असेल. ओके, एक्सपर्ट पॅनल, इमिडिएट फीडबॅक. त्याच्यानंतर जो इंटरव्ह्यू झाला त्याचा तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पण मिळेल. ठीक आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग सहसा मला वाटतं की एक बेसिक आहे, नंतर तुम्ही बघू शकता. लक्षात घ्या की जर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही थोडंसं इंटरव्ह्यू प्रिपरेशन, तुम्ही थोडंसं म्हणजे तुमच्या सोबत जे जे बेसिक प्रश्न असतात, तुमची ओळख सांगा, जसं तुमची ओळख सांगा, नाव न सांगता तुमची ओळख सांगा, असे प्रश्न आहे. कमीत कमी 3 ते 4 लाईन मध्ये तुम्ही हे असा प्रश्न बनवला पाहिजे. मी तुम्हाला सांगत आहे, मी या गावचा आहे, मूळचा इथला आहे. ठीक आहे, मग माझं शिक्षण जे आहे इथून झालेलं आहे, हे माझं ग्रॅज्युएशन आहे, ही माझी आवड म्हणजे हॉबीज म्हणू शकतो आहे, किंवा माझे वडील या सर्व्हिसमध्ये आहे, की मला एवढे भाऊ आहे, माझी फॅमिली अशी आहे. फॅमिली आणि तुमचं एज्युकेशन आणि फॅमिली, त्याच्यामध्ये लोक काय करतात किंवा तुम्ही वर्किंग आहात का, असं एक ब्रीफ इंट्रोडक्शन असलं पाहिजे. नाहीतर माझं म्हणजे नाव तर गेलं, पण मी ऍक्च्युली या मूळचं इथे आणि माझं हे शिक्षण झालेलं आहे इथे, दोनच गोष्टी सांगतात लोक, म्हणतात इंट्रोडक्शन संपलं. तुम्ही बघा आता तुम्हाला काय विचारायचं आहे, तर असं होता कामा नये. नाव तर नाहीये मी तुम्हाला सांगेल, कारण तशी केस आहे तिथे, त्याची एक वेगळी हिस्ट्री आहे. ऍक्च्युली नाव तर तुम्हाला तुमचं तर फक्त तिथे टोकन नंबर असणार आहे. तर मी या गावचा आहे, माझ्या फॅमिलीमध्ये एवढे मेंबर आहेत, माझे वडील हे करतात, किंवा तुम्हाला सांगायचं असेल आई काय करते तर हाऊसवाईफ हा शब्द वापरायचा, तुम्हाला होम मेकर शब्द वापरायचा आहे. त्यानंतर ऍक्च्युली माझे भाऊ आहेत, हे करतात एज्युकेशन मध्ये आणि मी या एज्युकेशन किंवा कार्यरत आहे किंवा नाही आहे, किंवा एवढ्या वर्षापासून मी एमपीएससी प्रिपेअर करत आहे, हे पण सांगू शकता तुम्ही. म्हणजे त्यांना ते एक आयडिया येईल. आणि एखादी तुमची हॉबी जी सांगण्यालायक असेल, जी खरंच हॉबी आहे तुमची, तर सांगा. हे असा एक इंट्रो असला पाहिजे तुमचा, ओळख सांगायची आहे तुम्हाला तिथे. फक्त माझं ऍक्च्युली मी इथला आहे आणि हे माझं एज्युकेशन झालंय, नंतर असं गप्प बसून राहायचं आणि पॅनल मेंबर तुमच्याकडे बघतील की इंट्रो संपला की काय म्हणून, असं नाही झालं पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही स्वतःच बसून, कोणातरी रिलेटिव्ह किंवा मित्रासमोर बसून काही गोष्टी तुम्हीच ऍक्च्युली आता सुरू केल्या पाहिजे, असं अपेक्षित आहे. तुम्हाला परफेक्ट इंटरव्ह्यू द्यायचा आहे, परफेक्ट मार्क घ्यायचे ऍक्च्युली. ठीक आहे. आणि मी जे सांगत आहे तुम्हाला, माझा जो अनुभव होता राज्यसेवेचा म्हणा, किंवा माझ्या मित्रांचा अनुभव होता काही राज्यसेवा, युपीएससी किंवा मग ट्रान्सक्रिप्ट जे असतात येतात, सगळे मुलं प्रोव्हाइड करतात, खूप चांगली गोष्ट आहे. अशा गोष्टी पहिल्या अवेलेबल नव्हत्या 10 वर्षाच्या आधी, पण तुम्हाला अवेलेबल आहे, त्याच्यावरून सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन काय करणार आहोत माहिती आहे की जो एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे तुम्हाला, सपोर्ट काय म्हटलं आपण, सपोर्ट फॉर एक्सपेक्टेड क्वेश्चन. एक्सपेक्टेड क्वेश्चन सर ओळख सांगा. आता याच्यामध्ये पण काही लोक गडबड करतात, ज्यांना सगळं माहित आहे त्यांना तर सपोर्ट नाही, पण ज्यांना माहित नाही त्यांना त्याच्यानंतर तुम्हाला सांगतात की या एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये आणखीन काय असं विचार की हा या डिस्ट्रिक्टच्या किंवा या जागेतले तुम्ही आहात, त्याच्यामध्ये पण एखादी तुमची प्लेस असू शकते की बाबा तुम्ही महाबळेश्वरचे आहात, नाशिकचे आहात, कोल्हापूरचे आहात, नागपूरचे आहात. ओके, तर मग हे नाव कसं पडलं असे प्रश्न विचारल्यावर काही काही लोकांना माहित नसतं, ते तर म्हणजे खूपच बेसिक एरर झाली, ऍक्च्युली व्हायला नाही पाहिजे. पण काही काही लोक काय करून देतात की हा असं आमच्याकडे एक रिलिजियस, बघा हे जे नावं पडलेले आहेत त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर जॉग्राफिकल फॅक्टर, नाहीतर कल्चरल फॅक्टर असतो. महाबळेश्वर म्हटल्यानंतर एक कल्चरल फॅक्टर आहे, जॉग्राफिकल पण फॅक्टर आहे. वळी जो शब्द आहे, वली, डोंबिवली, वडवली, महावली, वली हा शब्द फोड जो ऍक्च्युली आहे जॉग्राफिकल, त्याच्यासाठी वापरला जातो. आणि सगळ्यात मोठी वळी म्हणजे महावळी आणि मग महाबळेश्वर असं नाव आहे ते, म्हणजे जॉग्राफिकल आणि रिलिजियस आहे त्याचं ऍक्च्युली नाव. 2 वेगळ्या गोष्टी आहेत, सोला फॉरेस्ट किंवा मग अजून तिथे रिलिजियस गोष्टी असं आहे. तर तुम्ही एक का सांगता, तुम्ही 2 सांगा ना, इम्प्रेस करा ना त्याला. तुम्हाला इम्प्रेसच करायचं आहे, त्याला नॉलेज सांगायचं आहे तुम्हाला ऍक्च्युली काही लेवलवर. जर प्रिडिक्टेबल असेल प्रश्न त्याच्यामध्ये तुम्ही नॉलेज नाही दाखवणार तर कधी नॉलेज दाखवणार तुम्हाला. तर अशा प्रकारचे प्रश्न की तुम्ही नंतर त्याच्यानंतर इव्हन इंजिनिअरिंगचे आमचे स्टुडंट जास्त असतात नेहमी, तर मग हे इंजिनिअरिंग कसं कामी पडेल किंवा कसं कामी पडत आहे याच्यावर पोरं ब्लँक असतात किंवा त्यांचं आन्सर बरोबर नसतं.
मग ते कसं आन्सर करायचं अशा गोष्टीवर पण आपण सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे तसं तुम्ही आम्हाला म्हणजे विचारलं गेलं पाहिजे मोबाईल नंबरवर की किंवा कॉन्टॅक्ट केल्यानंतर की सर आम्हाला असा सपोर्ट पाहिजे, तर तुम्हाला तसा सपोर्ट मिळेल आणि हमखास याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे आणि फायदा होईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे बर्निंग टॉपिक्स आहेत ओके आत्ताचे किंवा या इंटरव्ह्यूसाठी मी सांगितलं प्रेडिक्टेबल असतं खूप गोष्टी. काय सर तुम्ही जर DYSP टाकलं असेल ना ओके तर तुम्हाला आता जे भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. लाडली बहीण हे ऐकलं असेल तुम्ही. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर मराठा आरक्षण आहे किंवा अजून आरक्षणाचे वाद आहे महाराष्ट्रामध्ये, जसं शेड्यूल कास्टचं बायफर्केशन करायचं आहे, आजच जजमेंट आलेला आहे कोर्टाचा त्या संबंधी. मग हे जे आहे बघा मराठा रिझर्वेशनचा तुमचा जर प्रश्न असेल तर तो डीप मध्ये असू शकतो. ओबीसी मध्ये टाकायचं का किंवा वेगळी कॅटेगरी, याच्यावर कोर्टाचे काय जजमेंट आहे, काय वाद आहे, सगळे सोयरे म्हणजे काय. आत्ताच बाबा न्यूज मध्ये सगळे सोयरे होते, याचा अर्थ काय होतो, काय वाद आहे, मराठा कुणबी एकच आहेत का की नाही आहे, काय आहे बाबा, कसं पॉलिटिकली ही गोष्ट झाली, कुठल्या कमिटीज होत्या, असा डीप मध्ये प्रश्न येऊ शकतो. कारण या वर्षातला सर्वात गाजलेला तो प्रश्न आहे. याच्या आधी पण होता म्हणा, नो डाऊट अबाउट इट, ते चालूच राहतं, पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. लाडली बहीण म्हटलं तुम्हाला, भारतीय न्याय संहिता म्हटलं, अजून काही टॉपिक जर येत असतील तर या गोष्टी सुरू होऊ शकतात. ठीक आहे. मग इव्हन तुमचं ऍक्च्युअली काय तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर मग त्या संबंधी बेसिक प्रश्न. आता ऍग्रिकल्चर जर ऍग्रिकल्चरचे भरपूर मुलं असतात तुम्हाला माहिती आहे. ऍग्रिकल्चर म्हटल्याबरोबर तुम्हाला एकदम डीप लेवलवर प्रश्न येणार नाही, पण समोरच्याला जे जनरल गोष्टी माहित आहेत त्या फील्ड मधल्या ते येऊ शकतात तुम्हाला. तर मग असं काही जर असेल एक्सपेक्टेड किंवा बर्निंग टॉपिक, याच्यावर पण चर्चा होईल, युट्यूब लाईव्ह द्वारे होईल किंवा तुम्हाला तसं मग आर्टिकल आम्ही प्रोव्हाइड करू किंवा नोट्स पण प्रोव्हाइड करू, जसं जे पॉसिबिलिटी असेल ऍक्च्युअली, तर असं होऊ शकतं. ठीक आहे. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा की कशा कशावर तुम्हाला फोकस करावं लागतं. काही पार्ट कसा असतो माहिती आहे का इंटरव्ह्यूला, काही पार्ट जो असतो तो नॉलेज बेस असतो त्याच्यावर, आणि काही पार्ट कसा असतो की तुमची पर्सनॅलिटी जी आहे, तसं नॉलेज इज ऑल्सो पार्ट ऑफ पर्सनॅलिटी असं नाही. पण आपण समजा असं बायफर्केशन केलं तर काही गोष्टी बघितल्या जातात. बघा अदर दॅन नॉलेज पण काही गोष्टी बघितल्या जातात. तुमचं किती बाबा तुम्हाला माहित आहे याऐवजी ती माहिती सांगताना पण तुमची पद्धत कशी आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, टोन कसा आहे, व्हॉइस कसा आहे, हे पण बघितलं जातं. त्याच्याबद्दल मी बोलत आहे सुरुवातीला, त्याच्याबद्दल असं पण आपण बोलू. त्याच्यानंतर पण एखादी सेशन होईल किंवा सिरीज होईल सेशनची, तुम्हाला माहित पडत जाईल या गोष्टी. पण सध्या लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा एंटर होता तेव्हा त्यांच्याकडे तुमची थोडी इन्फॉर्मेशन असते, नाव हे सोडून बाकी इन्फॉर्मेशन तुमची असते, तुम्ही काय कुठे कसं ओके, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही आधी इंटरव्ह्यूला अपिअर झाले का हे पण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असू शकते. ठीक आहे. तर पहिलं तुमचं इम्प्रेशन काय असतं, तुमचं ड्रेसिंग. एंटर झालो रे बाबा, तुमचं ड्रेसिंग असलं पाहिजे एक व्यवस्थित, त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे. ते क्लीन असणार हे नाही सांगत आहे मी, तुम्ही एवढे मॅच्युअर्ड आहात की तुम्हाला ते माहित आहे, पण तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे. उगाच कोणी सांगितलं म्हणून कोट, उगाच कोणी सांगितलं म्हटलं असा कलर तसा कलर, हे टाईट नाही. तुम्ही कम्फर्टेबल आहेत, व्यवस्थित दिसत आहे, त्याच्यावर काम करा. खूप लोकांना जे जुने मुलं अपेअर झालेलं त्यांना सगळं माहित आहे, पण कधी कधी त्यांच्याकडून पण चुका होऊ शकतात. ड्रेसिंग पहिली गोष्ट. नंतर तुम्ही जाऊन बसल्यावर तुम्ही ग्रीटिंग्स करता त्यांना. ओके, ग्रीट करावं लागेल तुम्हाला. तर मग त्याप्रमाणे ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बसता तर तुमचा पोश्चर इम्पॉर्टंट असतो. काय काय म्हटलं, गेल्याबरोबर ड्रेसिंग तुमचं दिसलं म्हणजे पर्सनॅलिटी दिसतो. आता पर्सनॅलिटी म्हणजे अपीरियन्स असा शब्द वापरला पाहिजे, कारण पर्सनॅलिटी म्हणजे फक्त दिसणं नसतं. मग तुम्ही ग्रेट केलं त्यांना, काय असेल तुमची वेळ, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सर असेल, सर मॅडम असेल तेही तुम्ही विश केलं. तुम्ही बसले, त्यांनी म्हटलं बसा म्हणून तर बसायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बसले कसे, तर तुमचा पोस्चर. आता एकदा तुम्ही बसले, आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. मग मोस्टली नवीन मुलांना प्रश्न काय असतं माहिती आहे का, की त्यांना असं वाटलं एक दोनच इंटरव्ह्यू आला आहेत मुलगा तर नाव सांगता तुमची ओळख, नाहीतर मग ते ओळख झाल्यानंतर सरळ काय करतात, पळत सुटतात. 2-3 इंटरव्ह्यू त्यांचे झालेले आहेत. 2-3 इंटरव्ह्यू झाले आहे म्हणजे एखादी पोस्ट असेल तर त्याच्याबद्दल विचारणार तुम्हाला. इंटरव्ह्यू चेंज झाला तुमचा. आता सहसा एक लक्षात घ्या की 15 ते 20 मिनिटाचा ऍव्हरेज इंटरव्ह्यू असतो, त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. एखादीच इंटरव्ह्यू हा 20 मिनिटाच्या वरती जातो किंवा 25 मिनिटापर्यंत जातो. ठीक आहे.
पण 10 मिनिटाचे पण इंटरव्ह्यू झालेले आहेत. डिपेंड, आता तुम्ही काही सांगायलाच तयार नाही म्हटल्यावर, तुम्ही कुठलाच मॉक दिला नाही, कुठलाच कॉन्फिडन्स नाही म्हटल्यावर काय करणार? आणखीन काय बघतात सर ते मग ऍक्च्युली? ओके, ओव्हरऑल तुमच्या त्या याच्यामध्ये त्यांना काही गोष्टी माहीत पडतात. आपण म्हणून आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट, दॅट इज एटिकेट्स. या आता एटिकेट्स खूप मोठा शब्द आहे, पण एटिकेट झालं. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत आहे तर तुमचा व्हॉइस कसा आहे, टोन कसा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यांना समजलं पाहिजेच, पण तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्यात पहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या आन्सर मध्ये कॉन्फिडन्स आहे की नाही हे पण बघितलं जाईल. लक्षात घ्या, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर बघा, म्हणजे हे मी तुम्हाला बॉडी लँग्वेज बद्दल काही गोष्टी सांगत आहे. व्हॉइस टोन ओके सौम्य याच्यात असू द्या, तुमचा जे काय नॅचरल टोन असेल पहिली गोष्ट. पण कधी कधी तो टोन जो असतो कधी इरिटेटिंग पण होऊ शकतो, पण ते आपल्याला सांभाळायचं आहे. किंवा न माहित असताना असं तुम्ही करता, आठवून सांगतो. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणू शकता की मी थोडंसं वेळ घेतो म्हणून, ठीक आहे. एखादी 2 प्रश्नाला तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर आठवतच असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नाही आठवलं तर वेळ घेतला ते बॅड इम्प्रेशन क्रिएट करू शकतं. एखाद्या वेळेस त्याला बॅड इम्प्रेशन पण नाही म्हणू शकतो, असं होतं, नॅचरलीच होत असतं ऍक्च्युली. पण तुम्ही स्माइल हे जास्त वापरू शकता शस्त्र, मला वाटतं इथे. जसं कोणी प्रश्न विचारला, बघा, कोणी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्याचा आन्सर त्यालाच देऊ नका. फक्त तू विचारला ना प्रश्न, आता बघ तुला कसा आन्सर देतो म्हणून नाही, त्याला आन्सर दिल्यानंतर स्माइल द्या, दुसऱ्याला पण सांगा, तिसऱ्याला पण सांगा की असं आहे म्हणून ऍक्च्युली. आणि शेवटी मग आपलं तुम्ही कॉन्स्टंट या, हे लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या की खूप प्रश्न असे असू शकतात की तुम्हाला आन्सर माहित आहे, तर अशा वेळेस आन्सर देताना ड्युरिंग आन्सर किंवा आन्सर संपल्यानंतर स्माइल द्या. एकदम चेहरा, काही काही मुलं काय करतात माहिती का, जे मी इंटरव्ह्यू घेतल्या मागच्या वर्षी वगैरे, खूप सिरियस असतात. बरं, तो माणूस कॉन्फिडेंट आहे आपल्या आन्सर बद्दल, अरे बाबा स्माइल तर कर एखादी वेळेस, काय प्रॉब्लेम? हा, तुम्ही म्हणत असाल की सर तिथे कॉशियस होऊन जातो माणूस, ऍक्च्युली एन्झायटी असते, थोडं भीती वाटते. हो, पण आता जर तुम्हाला माहित झालंय तर थोडी तयारी तर करा. असं होऊ शकतं म्हणून जिथे तुम्ही कॉन्फिडेंट आहे आन्सर बद्दल त्याच्याबद्दल बोलत आहे मी. जिथे एखादी तुम्हाला आउट ऑफ म्हणजे फोकस प्रश्न आला, एखादी काय म्हणू शकतो आपण त्याला बाउन्सर झाला, तिथे स्माइल करण्याची गरजच नाही आहे ना, एकदम कूल. हे लक्षात घ्या. आणि म्हणजे बघा की एखादी वेळेस तुमचा हात, आता हे लगा हातवारे खूप जास्त होतात खूप लोकांचे, तुम्ही बस गेले आणि तिकडे सुरू झाले, इट क्रिएट बॅड इम्प्रेशन. पण एकदमच हात असे बांधून ठेवले पाहिजे बाबा दोरीने, असं पण काही गरजेचं नाहीये. जे बेसिक आहे होऊ शकतं, त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो, तुम्ही ठरवून नाही करत आहे, त्याला कोणी तुम्हाला ऍक्च्युली काही म्हणू नाही शकत. हा, असं सर आरक्षणाचं आहे किंवा काय मुद्दा आहे, लाडली बहीण अशी योजना चालेल, तसं 2 हात टाळा, एखादी हात चालू. आणि ते सांगतो इनव्हॉलंटरी असतं, तुम्ही नाही डिसाईड करत ते, पण अगदीच तुम्ही चालू आहे असं वगैरे हे करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो की कधी कधी इंटरव्ह्यूच्या जर तुम्हाला प्रश्न विचारला, एकाने क्रॉस क्वेश्चन विचारला, त्याला पण तुम्ही आन्सर केलं म्हणजे ते तुमचं डिस्कशन होतं ऍक्च्युली. आणि कधी पण चांगला इंटरव्ह्यू काय असतो माहितीये का, चांगला इंटरव्ह्यू काय असतो ह्याच्या आता तुम्हाला वेगवेगळ्या डेफिनेशन मिळतील. पण जर तुम्ही एक टॉपिक घेतला आणि 3 पॅनल मेंबरनी किंवा 4 मेंबर असतील कुठे दुसऱ्या इंटरव्ह्यूला, ते पण प्रश्न विचारताय, तुम्ही आन्सर करत आहे आणि तुम्हाला सगळं माहित असल्यासारखे तुम्ही जर आन्सर दिले तर दॅट इज गुड इंटरव्ह्यू, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडणार आहेत. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. नॉलेज तर आहेच तुमच्याकडे, नक्कीच आहे. अरे तुम्ही राज्यसेवा मेन्स तुम्ही म्हणजे क्लिअर केलेले म्हणजे तुम्ही नॉलेजेबल पोर आहात. हा, असं नाही करायचं इंटरव्ह्यू मध्ये, लक्षात ठेवा फक्त. ओके, तुम्ही नॉलेजेबल पोर आहेत. तर अदर दॅन दिस, ड्रेसिंग, ग्रीटिंग, पोस्चर, एटिकेट मोठा वर्ड आहे मी सांगितलं तुम्हाला, व्हॉइस, टोन, कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज, स्पॉन्टॅनिटी, ऑनेस्टी. ऑनेस्टी कशी सर? बघा, प्रश्न सिंपल आहे, प्रश्न सिंपल आहे. तुम्हाला जर विचारलं कोणी की तुमच्यात काय क्वालिटीज आहे, सांगून दिलं सर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मस्त, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ना, ओके, चांगली गोष्ट आहे. आता दुसरा प्रश्न असेल की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं काय केलेलं बाबा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या नावाखाली, त्याच्यात जर तुमचा आन्सर थातूर मातूर आहे तर याचं बॅड इम्प्रेशन, तुम्ही ऑनेस्ट नाही असं सांगता येतो, असं तुम्हाला शेरा असेल, हे लक्षात घ्या. किंवा ऑनेस्टी, स्पॉन्टॅनिटी, स्पॉन्टॅनिटी पण बघितली जाते. एखादी तुम्हाला बसल्या तुम्ही सगळं प्रिपेअर करून जाल आणि तुम्हाला काय म्हणेल, काय ऑलिम्पिक मध्ये काय चालू आहे,
भारताचा परफॉर्मन्स, किंवा कसा समजा झालं असेल तर कसा परफॉर्मन्स असेल, कदाचित तुम्हाला एक्सपेक्ट नसेल. अशा वेळेस तुम्हाला सांगतो कुठला पण असा प्रश्न असेल तर मी थोडंसं बाबा त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकलो नाही असं जरी आन्सर दिलं तरी चालेल का. बघा, नसेलच माहिती एखादी गोष्ट, त्याच्यामध्ये मग असं झालं सर हे आठवताय ते आठवताय करू नका. ऑनेस्टी पण दिसते, स्पॉन्टेनिटी पण दिसते. स्पॉन्टेनिटी चेक केली जाते. एखादी आउट ऑफ फोकस प्रश्न विचारतील, ते दिलं आन्सर चांगली गोष्ट आहे, नाही दिलं तरी चालेल. हे लक्षात आहे का तुमच्या? हो, स्पॉन्टेनिटी पण चेक होते. ह्या सगळ्या गोष्टीवर वर्क कर. आणि जे काही प्रश्न असतात लक्षात घ्या. हा, तुमचे न्यूज, आणखीन एक तुम्हाला प्रश्न सांगतो की पोरं काय करतात. हा, काय काय तुम्ही कुठला न्यूजपेपर, आजची न्यूज पण विचारतात राज्यसेवेला, आज काय होतं न्यूजपेपरला. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आमचे काही महान असतात, 50% स्टुडंट सांगतो मी तुम्हाला असतात तसे की सर आज पेपर नाही वाचला, किंवा ते त्या न्यूजवर काही बोलू वाचला, ती न्यूज लक्षात नाही राहत त्यांच्या. असं नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर न्यूजपेपर वाचता का असं विचारण्यात येतं, आणि मग खूप लोक वाचत पण नाही, पण त्याच्यावर ते काही करू नाही शकत तुम्हाला. पण एक प्रश्न विचारू शकतात की याचे संपादक कोण आहेत, असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. किंवा तुम्हाला मी रोल मॉडेलचा पण आन्सर म्हणजे एक प्रश्न सांगितलाय, रोल मॉडेल कोण आहे, बट त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, जेनेरिक माहिती आहे. हा, यांनी यांच्यासाठी ते काम केलं, पुस्तक वाचलंय का एखादी माहित नाही, त्याच्याबद्दल एखादी डिटेल विचारली तर माहित नाही, तर ते तुमचे रोल मॉडेल कसे असतील. स्पॉन्टेनिटी, ऑनेस्टी, सगळ्याच गोष्टी दिसत आहे याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. एखादी तुम्ही म्हटलं की आता मी म्हणजे काय सांगतो की स्पोर्ट मध्ये आहे, मग या स्पोर्ट संबंधी 3 महत्वाचे नावं सांग म्हटल्यावर माणूस सांगत नाही. आणि आता तो तुम्हाला माहित झालेला आहे की ठीक आहे, तो विषय टाळू आपण ऍक्च्युली, पण काही कोट्या संबंधी होतं ऍक्च्युली, जे आता पूजा खेडकरचा प्रकार झाला, तो विषय टाळू आपण. पण तुम्हाला सांगत आहे मी ऍक्च्युली की ह्या गोष्टी आता ऑनेस्टी थोडं चेक होईल जास्त असं मला वाटत आहे कुठेतरी. त्यामुळे ह्या गोष्टी पण चेक होतात, फक्त नॉलेज चेक नाही होतात. ओके, अदर दॅन दिस, मुद्दे लक्षात आले. याच्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर असा सपोर्ट मिळू शकतो. आता अदर दॅन दिस मी तुम्हाला काय सांगत आहे की समजा नॉलेज बेस जर आपण म्हटलं, नॉलेज बेस आपण म्हटलं काही गोष्टी, तर तुमचं एक वेगवेगळं ऍक्च्युली म्हणजे सर्कल क्रिएट होतात. जसं यू, म्हणजे तुम्ही जे आहे त्याच्यावर पण काय असू शकतो ऍक्च्युली, एक प्रश्न बनू शकतो. प्रश्न काय होऊ शकतो ऍक्च्युली, बनू शकतो तुमचं एज्युकेशन म्हणा, किंवा तुमच्या ओव्हरऑल इन्फॉर्मेशन बद्दल मी बोलत आहे. ऍक्च्युली काय म्हटलं मी तुम्हाला की तुमची फॅमिली, तुम्ही, याचा एक सर्कल बनेल ऍक्च्युली. याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या फॅमिलीमध्ये मग तुमचे वडील जर सर्व्हिसमध्ये असतील किंवा ऍग्रिकल्चरच करताय असं आपण म्हणू, प्रश्न विचारले काय होतं बाबा तुमच्या शेतामध्ये मध्ये सांगा, म्हणजे तुमच्यावर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, तुमच्या फॅमिलीवर पण, तुमच्या एज्युकेशनवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे लक्षात घ्या, सर्कल वेगवेगळे. तुमच्या एज्युकेशनवर पण प्रश्न, तुमची डिग्री, जर तुम्ही मोस्टली लोक डिग्री होल्डर असतात, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरचं प्रमाण खूप जास्त आहे सध्या. आणि मग बाकी तत्सम, म्हणजे बाकी इम्पॉर्टंट नाही असं मी सांगत नाहीये, सगळेच इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेमध्ये अशी काही अटच नाहीये की बाबा हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे. पण ही म्हणजे तुमच्याकडे जर प्रोफेशनल डिग्री असेल एखादी, आपण प्रोफेशनल डिग्री कशाला म्हणतो, फार्मसी झालं, इव्हन ऍग्रिकल्चर झालं, किंवा इंजिनिअरिंगची एखादी डिग्री झाली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सारखे हे असतात. प्रश्न आहे तुम्हाला की हे असताना, चांगले जॉब असताना, तुम्ही हे सांगू नका फक्त की इथे चांगले जॉब नाही म्हणून अवेलेबल, हा खूपच कमी पगार मिळेल, तसं रडायचं नाही. तिथे जाऊन करतात पोरं, हे नाही करायचं. मग तुमचं एज्युकेशन, त्या संबंधी काही बेसिक प्रश्न. ओके, सायन्स बॅकग्राऊंडचे काय पोरं असतात, केमिस्ट्री वगैरे, फिजिक्स, बेसिक प्रश्न विचार, आणि ते अप्लिकेशन बेस आता काय चालू आहे ते विचारतात. ते थोडी फिजिक्स वाचून येतात तुमच्या विषयासाठी, नाही काय बाबा क्वांटम मेकॅनिक्स असा प्रश्न बनू शकतो. केमिस्ट्रीच्या बेसिक गोष्टी माहित असतात ते विचारलं जाईल. एखाद दिवस असू शकतो त्या माणसाचं पण ग्रॅज्युएशन, त्याची शक्यता खूप कमी असते. मोस्टली ऍडमिनिस्ट्रेशन मधले लोक असतात, सिनियर. आणि लक्षात घ्या, कधी पण काही फेक करण्याचा प्रयत्न करू नका. चुकीचा आन्सर किंवा बनवून आन्सर देण्यापेक्षा मला माहित नाही किंवा मी नाही करू शकलो, बघा एक लक्षात घ्या की सर आय डोंट नो आणि मी ते प्रिपेअर नाही करू शकलो, त्याच्यात फरक आहे. तुम्ही जर आणि आय डोंट रिमेंबर, आणखीन आय डोंट नो, आय डोंट रिमेंबर, फरक आहे. तर मला म्हणजे आता इंग्लिशमध्ये झालं, पण मला माहित नाही किंवा मला आठवत नाही, याच्यात फरक आहे.
तुम्हाला समजा तुम्ही एका बेसिक फिजिक्सचे आहेत आणि तुम्हाला म्हटलं मेकॅनिक्स काय आहे, तर सर मला लक्षात नाही असं म्हणताय, मला माहित नाही म्हणता येत नाही, चुकीचं आहे ते. ऍक्च्युली तुम्हाला माहित होतं पण तुमच्या लक्षात नाही राहिलं, फरक आहे. हे काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत तिथे. बरोबर, एज्युकेशन झालं, तुमचा प्लेस झालं ऍक्च्युली, म्हणजे तुमचा तालुका जर इम्पॉर्टंट असेल किंवा डिस्ट्रिक्ट म्हणू आपण ऍक्च्युली, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. डिस्ट्रिक्टचं का नाव आहे, काय या डिस्ट्रिक्टचे प्रॉब्लेम आहेत का, महत्वाची पिके कुठले आहेत, किती तालुके आहेत, हा प्रश्न रिपीटेड आहे. आणखी बेसिक आहे. बेसिक तुमच्या डिस्ट्रिक्टसाठी काय करायचे, तलाठीचे पोरं प्रिपेअर करतात ना डिस्ट्रिक्ट, ते प्रिपेअर करा तुम्ही. काय हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे का, काही स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होतं, काही फेमस पर्सनॅलिटी आहे का, रिलिजियस सिग्निफिकन्स आहे का, कल्चरल सिग्निफिकन्स आहे का, काही यात्रा होते का, काय होते, पर्यटन, सगळा मुद्दा माहित पाहिजे तुम्हाला. तसं तुमच्या जिल्ह्यातच तुमची पोस्टिंग व्हायची शक्यता कमी असते, पण झाली तर तुम्ही काय कराल असू शकतो. किंवा तुम्ही काही खूप असे, मला वाटते एक 15% तरी लोक असतात जे सहसा माहित आहे का त्यांच्या ते पर्सनॅलिटीवरूनच लक्षात येतं, थोडेसे असतात फिजिकली फिट. काय बाबा, तर मला डेप्युटी कलेक्टर पण नाही बनायचं सर, मला काय बनायचं आहे, मला DYSP बनायचं आहे. मग त्या संबंधी तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही विदर्भातले असाल तर मग ते यवतमाळ वगैरे झालं, सराउंडिंग पट्टा झाला, शेतकऱ्याच्या आत्महत्या, विदर्भ वेगळा झाला पाहिजे का की नाही झाला पाहिजे. नागपूर अधिवेशन काय होतं, काय नाही होत, कसं ते अस्तित्वात आलं, त्याचा काय बेनिफिट होतो का त्याला ऍक्च्युली म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड हॉलिडे असं म्हणण्यात आलेलं आहे, काय बाबा. ओके, हे असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. ओके, डिस्ट्रिक्ट तुमचं जर प्लेसेस आहे, तालुका प्लेस आहे म्हणा, गाव तेच जर फेमस असेल त्याच्यावर प्रश्न, किंवा डिस्ट्रिक्टचं नाव काय, काही समस्या आहेत का, तिथे कोण आहे सध्या पोस्टेड, काही लोक इम्पॉर्टंट, जर ते न्यूज मध्ये असतील तर असा प्रश्न येऊ शकतो. हे तर म्हणजे हे झालं प्रिडिक्टेबल. मग महाराष्ट्र लेवलवर तर काही पण असू शकतं, एखादी नॅशनल लेवलचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं खूपच कमी होतं की ऍक्च्युली याच्यानंतर काय म्हणता येईल त्याला, इंटरनॅशनल लेवलचे प्रश्न आले म्हणून. पण जर तुमची असेल, तुम्हाला माहित असेल, किंवा तुमचं तसं काही आहेच बाबा, ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्स वगैरे म्हणजे असतात. आता हा प्रश्न कसा होतो, हा UPSCला जाऊ शकतो, पण तुमचं ग्रॅज्युएशन आहे हिस्ट्री, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, एखादी प्रश्न यायला काही हरकत नाही. किंवा ते असं पण एखादी होतं की तुम्हाला विचारलं जातं की तुमचा आवडता विषय कुठला आहे प्रिपरेशन करताना, मग तुम्हाला काय करावं लागेल, त्याबद्दलचे सगळे प्रश्न. मग मोस्टली मी काय बघितलं माहितीये का, आता राज्यसेवेच्या मुलांना विचारल्यावर ते म्हणतात पॉलिटी, आणि पॉलिटी टॉप आहे सध्या, जिओग्राफी आणि हिस्ट्री हे 3 विषय सांगतात. इकॉनॉमिक्स वगैरे सांगणारे मी काय बघितले नाही, सायन्स टेक सांगणारे काही लोक जास्त बघितले नाही आजपर्यंत, किंवा नाहीच बघितले असं म्हणता येईल. तर अशा गोष्टी त्यातले तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता आले पाहिजे. फक्त असं पण नाही विचारत की सांगा आर्टिकल कुठलं, तुमचं फेवरेट आर्टिकल कुठलं आहे, म्हणते कुठलं प्रोव्हिजन फेवरेट आहे, असं पण विचारण्यात येतं. तर या प्रकारे ऍक्च्युली एक जनरल म्हणजे आपला टोन असू शकतो, असा अप्रोच असू शकतो. करंट अफेअरच्या गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला बर्निंग टॉपिक सांगितलेलंच आहे. तर असे काही इम्पॉर्टंट आहे, तुमचं स्वतः, तुमची फॅमिली, तुम्ही कुठे राहता, तुमचं एज्युकेशन काय, एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, ओव्हरऑल, तुमचं रोल मॉडेल वगैरे ह्या गोष्टी. हॉबीज, बिलकुल हॉबीज आहे, हे खेळतो, क्रिकेट जरी खेळतो तर काय झालं, सगळं क्रिकेट खूप लोकांना माहित असतं, ठीक आहे, तर ते माहित पाहिजे. पण जर तुम्ही म्हटलं काहीतरी हॉबी दुसरी सांगितली तुम्ही, मग त्याच्यावेळेस तुम्हाला बाबा म्युझिक जर म्हटलं, गाणं म्हणायला किंवा ऐकायला आवडतं, तसं हे लिसनिंग म्युझिक, वॉचिंग मूवीज, हे जास्त लोकांना लिसनिंग म्युझिक लक्षात घ्या, सगळेच जण करतात ना, हे तर म्हणजे ब्रिदिंग सारखं आहे. ओके, वॉचिंग मूवीज. आणि हे जे आपले लोक आहेत म्हणजे जे पॅनल मेंबर असतात, आपल्यापेक्षा थोडेसे 25 वर्ष मोठे असतात, यांना या गोष्टी किती इंटरेस्ट आहे मला माहित नाही, पण ते कधीच इम्प्रेशन क्रिएट नाही करू शकत. खेळतो म्हटलं तुम्ही, क्रिकेट, वॉचिंग क्रिकेट नाही, खेळतो बाबा, तर ते जास्त इम्प्रेसिव्ह असतं कधी. तसं हॉबीवर खूपच कमी चर्चा होते इंटरव्ह्यू मध्ये, असं बघितलंय. पण तुमच्याकडे काही सिग्निफिकंट असेल आणि तुम्हाला सांगता येत असेल तर खूप चांगली गोष्ट. एखादी स्पोर्ट सांगितला तुम्ही, म्हणजे हॉबीज तर नाही, स्पोर्ट एक वेगळा सेक्शन असतो, ऍक्च्युअली एक्स्ट्रा करिक्युलर काय ऍक्टिव्हिटी सांगता येईल तुम्हाला, हॉबी सांगता येईल, किंवा स्पोर्ट करतो तर मग त्या स्पोर्ट मधले सगळं इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला. आणि मग त्याच्यावर असे आन्सर दिले तुम्ही मूर्खपणाचे की नाही सर मी फक्त खेळ तुम्ही बघत नाही, मला माहित नाही, क्रिएट बॅड इम्प्रेशन. असं नाही व्हायला पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे. ऍक्च्युली रीडिंग आहे, मग त्याच्यात स्पेसिफिक रीडिंग तुम्ही सांगायला पाहिजे, फक्त रीडिंग असं नाही पाहिजे की बाबा मी फिक्शन वाचतो, नॉन फिक्शन वाचतो, मला सर सायन्स फिक्शन वाचायला आवडतं, किंवा मला बायोग्राफी जे असतात ते वाचायला आवडतं, किंवा मोटिवेशनल बुक्स, असं सांगा ना तुम्ही, असं द्या, काय प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही सगळं वाचता का? नाही.
एक आवड असते ते सांगा, त्याच्यावर प्रश्न येतील तुम्हाला. बायोग्राफीज वाचतो बाबा, मोटिवेशनल वाचतो किंवा हिस्टोरिकल वाचतो किंवा मायथॉलॉजिकल वाचतो. आजकाल ते आलंय, वेगवेगळे बुक्स आलेले आहेत ऍक्च्युली. अमिश त्रिवेदी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, हा वाचतो. किंवा सायन्स बेसिस वाचतो, मग आवडतं मला ऍक्च्युली ते. का आवडतं, त्याचा फायदा काय होतो वाचल्याने सांगा. किंवा मराठी साहित्यच वाचतो बाबा, मराठीच वाचतो फक्त मी, इंग्लिश हिंदी मला नाही समजत. चांगली गोष्ट आहे, वाचताना तुम्ही इम्पॉर्टंट आहे. पण व्हॉट इज रिडिंग, काय समजायचं याच्यातून कोणी नाही. ओके, पण बेसिक सांगू नका. पूर्ण भारतच वॉचिंग क्रिकेट आहे, लिस्निंग म्युझिक आहे, वॉचिंग मूवीज आहे. कुकिंग इज ऑल्सो हॉबी, सांगा काही प्रॉब्लेम नाही. पण त्याचे काही बेसिक जे असतात प्रश्न तुम्हाला आन्सर करतात. मग कुकिंग म्हटल्यावर महाराष्ट्रीयन फूड किंवा दुसरं फूड किंवा कसे काही फूडचे काय आहेत का बाबा, त्याच्यामध्ये पण डायमेन्शन, हे आन्सर द्यावं लागेल तुम्हाला, आन्सर द्यावे लागतील. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण सुरुवातीला फोकस करणार आहोत. आता महत्वाचं काय लक्षात घ्या की तुम्हाला जर हे सगळ्या पाहिजे असतील किंवा मॉक इंटरव्ह्यू पण होतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले UPSC अकॅडमिया हा ऍड्रेस दिलेला आहे इथे. ओके, शान ब्रह्म कॉम्प्लेक्स, 3रा मजला, फरासखाना पोलीस स्टेशन समोर, अप्पा बळवंत चौक. अप्पा बळवंत चौक ABC सगळ्यांनाच माहित आहे, पुण्याला आहे. ओके, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला इथे याल, पण या नंबरवर तुम्हाला 76681837 ला मेसेज करायचा आहे. आम्ही तुमची काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ, तुम्हाला अजून काय बोलायचं आहे आम्ही कॉन्टॅक्ट पण करू, तुम्हाला अजून काही सांगायचं तुम्ही सांगू शकता. आणि त्याच्यानंतर मग आपण मॉक इंटरव्ह्यू काय करू शकतो, आयोजित करू शकतो. आणि त्याच्यातून जास्तीत जास्त बेनिफिट कसा मिळेल याबद्दल आपण ऍक्च्युली चर्चा करू शकतो आणि तशा प्रकारे इंटरव्ह्यू कनेक्ट करू. आणि इव्हन तुमचा काही डाऊट असेल तो पण तुम्ही याच्यावर विचारू शकता. आणि मग जोपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू तोपर्यंत आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. त्याच्यानंतर तर अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कराल, बरोबर. अशा प्रकारे एक प्रोग्राम आहे. अजून पण लक्षात घ्या, हे संपलं नाही आता सेशन. आता याच्यानंतर आपण आणखीन सेशन घेणार आहोत. सायकोलॉजिकल आस्पेक्ट काही असू शकतात का, त्याच्याबद्दल चर्चा करू. काही बर्निंग टॉपिक आहेत का, त्याच्याबद्दल चर्चा करू. आणि ही सिरीज चालू राहील आता. तर या प्रकारे आपल्याला अप्रोच व्हायचा आहे. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.